सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील ओमसाई ग्रुपच्या वतीने गेली 12 वर्षापासून नित्यनेमाने या पालखीचे आयोजन करण्यात येत असून आज शनिवार दिनांक 20 जुलै रोजी उद्योजक राजेंद्र गुंजाळ यांच्या निवासस्थानापासून सकाळी 11 वाजल्याच्या दरम्यान राहुरी येथून शिर्डी साईबाबाच्या साई नगरीकडे पालखी रथ सोहळ्याचे प्रस्थान झाले आहे. या पालखी सोहळ्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, साईभक्त राजेंद्र गुंजाळ, गोवर्धन तनपुरे, विजय मुथा, अमृत उदावंत यासह अनेक कुटुंबे सहभागी झाली आहेत. गुरुपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर दिंडीचे प्रस्थान होईल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिर्डीमध्ये दाखल होते व मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पालखी सोहळ्याचे शिर्डी संस्थानच्या वतीने स्वागत करून श्री साईबाबाचे दर्शन संपन्न होते. या दिंडीमध्ये सुमारे 1,500 ते 2,000 महिला व पुरुष भाविक सहभागी झाले होते. यावेळी प्रगतशील शेतकरी साहेबराव तनपुरे, सौ चंद्रकला तनपुरे, रावसाहेब खेवरे, राजेंद्र गुंजाळ, गोवर्धन तनपुरे, नितीन तनपुरे, अमृत उदावंत, विजय मुथा, राजू मुथा, सचिन म्हसे, सौ ज्योती म्हसे, निलेश तनपुरे, कैलास कोहकडे, ओंकार खेवरे, अशोक खेवरे, शंतनू गुंजाळ, विलास तनपुरे, अमोल गागरे, अजिंक्य शेटे, सौ सुनीता खेवरे, सौ राखी तनपुरे, सौ माधवी तनपुरे, सौ शोभा गुंजाळ, राजू शेठ तनपुरे, सौ भारती तनपुरे यांच्या हस्ते साईबाबा पालखीचे भक्तिमय वातावरणात पूजन करण्यात आले. या दिंडीचे स्वागत करण्यासाठी राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, योगेश शिंदे, खंडेराया देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, डॉक्टर महेश कोहकडे, सौ डॉक्टर ज्योती कोहकडे, सदाशिव शेळके, सोन्याबापू जगधने, शरद नाना तनपुरे, अशोक पवार, एकनाथ खुडे, धनंजय आढाव, राजेंद्र वराळे आदी यावेळी उपस्थित होते. आनंद वाटतो. गेल्या 12 वर्षापासून राहुरी शहरामध्ये पायी दिंडी सोहळा हे आमच्या मित्रांनी चालू केलेला आहे. आनंदामध्ये शिर्डी इथे 2 दिवस सर्व मित्र परिवार आणि साई भक्त घेऊन ते शिर्डी इथे जातात आणि साईचरणी सर्वांसाठी आशीर्वाद मागतात. त्यामुळं राहुरी शहराच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण की एखादी गोष्ट कुठली बी असो, ती जर आपण परंपरा जर चालू केली, तिला सातत्याने पाठपुरावा करणं आणि त्याच्यामध्ये सहभाग घेऊन तो आनंद उत्सव साजरी करणं, याच्यामध्ये खरा एकजुटीचा आणि एक मित्रपरिवाराचा हा एक नातेसंबंध जोडला जातो. हा असा संबंध त्यांच्या जीवनामध्ये, पैलवानाच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक गोष्टींमध्ये संघर्ष करून मित्रपरिवार हा महाराष्ट्रामध्ये वाढवला आहे. ह्याच निमित्ताने साईचरणीच्या आज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना पुढील कामासाठी माझ्या तनपुरे कुटुंबाच्या वतीने व राहुरी शहराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. राहुरी ती शिर्डी जी साई पालखी चालती, यात जे भाविक आम्हाला साई भक्त मिळतात ते फार प्रतिसाद देतात. दरवर्षी प्रतिसाद वाढत चाललेला असून यात आमचे मार्गदर्शक नाना खेवरे, रावसाहेब नाना खेवरे आणि इतर सर्वांचेच मार्गदर्शन आम्हाला लाभते. ही साईबाबांची एवढीच प्रार्थना की पालखी आमची सुखरूप जावी आणि सुखरूप यावी, एवढी. ओम साईराम. साई ग्रुपच्या वतीनं 12 वर्षापासून, म्हणजे आज 12 वर्षे, 12 वर्षात पदार्पण केलं. आम्ही राहुरी ते शिर्डी ही पायी दिंडी काढत असतो. या दिंडीसाठी सर्व भक्त हजारोच्या संख्येत या ठिकाणी उपस्थित होतात. अगदी खेळीमेळीच्या आनंदाच्या वातावरणात आम्ही राहुरीवरून शिर्डीला जातो. हे सगळं नियोजन करण्यासाठी आमचे सदस्य मुन्ना शेठ तनपुरे, राजू शेठ गुंजाळ, विजय मुथा, अमृत उदावंत व सर्व बाकीचे सहकारी आम्हाला मदत करतात. अनेक ठिकाणी आम्हाला महाप्रसादाचा लाभ देतात. आमच्या दिंडीत जेंट्सपेक्षा लेडीजची संख्या मोठ्या प्रमाणात असते. व या दिंडीची म्हणजे खासियत अशी आहे की आम्ही सकाळी निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट मंदिरात जातो. मध्ये मुक्काम वगैरे कुठेही करत नाही.
म्हणजे रात्रभर हा 25 ते 50 किलोमीटरचा प्रवास सगळे भाविक भक्त करतात, मात्र अगदी आनंदाच्या वातावरणात करतात आणि एकदम शांततेच्या वातावरणात ही दिंडी 12 वर्षापासून चालू आहे. ही सातत्याने अशीच चालू राहील. पहिला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतोय, त्याची आज तुम्ही नोंद घेतली त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. व दिंडीत जे तुम्ही सर्वजण येणार आहे तिथं आमचे मार्गदर्शक आदरणीय चाचा तनपुरे उपस्थित राहिलेत, राजूभाऊ वराळे, तुमचे तालुका प्रमुख हे सचिन मसे, सोन्याबापू जगधने, चाचे या ना इकडे, सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याबद्दल मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो व तुम्हालाही धन्यवाद देतो. पालखी सुखरूप व्हावी, सुखरूप जावी, सुखरूप यावी ही बाबाचरणी प्रार्थना करतो व थांबतो. सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर.